नमस्कार भयकथा प्रेमींनो, आपल्याच MI प्रोडक्शन चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही एक सत्य घटना असून ही सत्य घटना आपल्याला आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर संतोष सुतार यांनी पाठवली आहे. तर चला जास्त वेळ न घालवता भयकथेला सुरुवात करूया. तो खूप जुना काळ होता. जवळजवळ 30 वर्षांपूर्वीची ही घडलेली घटना आहे. एका गावामध्ये एक खूप श्रीमंत मनुष्य राहत होता. त्याचे नाव मोहन शेठ होते. मोहन शेठकडे भरपूर जमीन जुमला तर होताच, पण गाई, म्हशी, बैल अशा जनावरांचीही कमतरता नव्हती. मोहन शेठला 2 मुले आणि 2 मुली होत्या. मुलांचे नाव संदीप आणि रमेश होते, तर मुलींचे सुगंधा आणि गौरी होते. गौरी ही सर्वात लहान होती आणि म्हणूनच सर्वांचीच लाडकी होती. मोहन शेठच्या शेतातच मिलिंद हा गावातल्याच शांताबाई या विधवा स्त्रीचा एकुलता एक मुलगा काम करायचा. मिलिंद स्वभावाने खूप गरीब होता आणि मेहनतीही खूप होता. मिलिंदचे कामानिमित्त मोहन शेठच्या वाड्यावर नेहमी येणे जाणे असायचे आणि अशातच गौरी आणि मिलिंदचे प्रेम फुलू लागले. गौरी आणि मिलिंद दोघांनाही माहीत होते की त्यांचे लग्न होणे शक्यच नाही, कारण गौरी खूप श्रीमंत होती तर मिलिंद अतिशय गरीब होता. दोघांच्या जाती तर वेगवेगळ्या होत्याच, पण मिलिंद शेवटी हा गौरीच्या घरचा एक नोकर होता. पण दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. ते दोघेही एकमेकांशिवाय जगू शकणार नाही याची त्यांना जाणीव होती. गौरी सारखी मिलिंदला तिच्याशी लग्न कर म्हणून म्हणायची. मिलिंदलाही तिच्याशी लग्न करायचे होते, पण कसे ते समजत नव्हते. अशातच त्यांच्या प्रेमाबद्दल गौरीच्या घरच्यांना समजले. गौरीला घरातच कोंडून ठेवण्यात आले. मिलिंदलाही मोहन शेठने चांगली समज दिली. नंतर गौरीने परत कधीच मिलिंदचे नाव काढले नाही. मोहन शेठलाही वाटले मुलीने मिलिंदचा विचार डोक्यातून काढलाय बहुतेक, पण तसे नव्हते. जसे मोहन शेठने गौरीला मोकळीक दिली ती मिलिंदच्या घरी जाऊन त्याला भेटली आणि दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे गौरी एका रात्री घरातून सर्वांच्या नजरा चुकवून बाहेर पडली आणि मिलिंदच्या घरी पोहोचली. मग दोघेही दुसऱ्या गावाला जायला निघाले. दोघेही गावापासून थोड्याफार अंतरावरच असतील आणि इकडे गौरीच्या घरी समजले की गौरी घरी नाही. मोहन शेठने लगेच हाताखालचे लोक सोबत घेऊन गौरीची शोधाशोध सुरू केली. मोहन शेठ त्याच्या लोकांसोबत मिलिंदच्या घरी गेला, पण तिथे त्याला गौरी आणि मिलिंद भेटले नाही. शेवटी मोहन शेठ आणि त्याचे लोक गावाच्या बाहेरच्या रस्त्याने गौरी आणि मिलिंदच्या शोधात निघाले आणि लवकरच त्यांनी मिलिंद आणि गौरीला पकडलेही. मोहन शेठ मिलिंदवर एवढा भडकला होता की त्याने त्याच्या हाताखालच्या लोकांना मिलिंदला तिथेच जीवे मारण्यात सांगितले. मोहन शेठच्या लोकांनी मिलिंदला गौरीच्या डोळ्यासमोर मारले आणि तिथेच रस्त्याच्या बाजूला खड्डा खणून रातोरात पुरले देखील. नंतर मोहन शेठ गौरीला घरी घेऊन आला आणि तिचे जबरदस्तीने लवकरच त्याने लग्नही लावून दिले. गौरीचा सुखाचा संसार सुरू झाला. पण मिलिंदचे काय? त्याच्याबद्दल गावात कुणालाच माहीत नव्हते की त्याला मारून टाकलेले आहे आणि गावाबाहेरच्या रस्त्याच्या बाजूलाच पुरलेले आहे. मिलिंद गौरीविषयी गावातच काय, पण मिलिंदच्या आईलाही माहीत नव्हते. त्यामुळे त्याचा असा घातपात झाला असेल याचा विचारही गावातल्या कुणाच्याच मनात येणे शक्य नव्हते. नक्की मिलिंद गेलाय कुठे याचा कुणालाच अंदाज बांधता येत नव्हता. पण मिलिंदच्या आईला त्याची खूप काळजी वाटत होती, पण सोबतच तो परत येईल ही आशाही तिच्या मनात होती. आणि एक दिवस गावातल्या सोपानला गावावरून यायला उशीर झाला. रात्रीची वेळ होती. हा त्याचा नेहमीचाच रस्ता होता, म्हणून त्याला मुळीच भीती वाटत नव्हती. पण पुढे रस्त्यावर काय वाढून ठेवलंय हे त्याला कुठे माहीत होतं. ती पौर्णिमेची रात्र होती. चंद्राच्या उजेडात सोपान भराभर पावले उचलून गाव आणि स्वतःमधले अंतर कमी करत होता.
तोच. त्याला चंद्राच्या प्रकाशात रस्त्यावर बसलेला मिलिंद दिसला. तो धावतच मिलिंदकडे गेला आणि म्हणू लागला, "अरे मिलिंद, कुठं होता तू इतके दिवस आणि इथं का बसलायस रस्त्यावर? चल घरी चल." पण मिलिंद काहीच बोलत नव्हता. "अरे काहीच का बोलत नाहीस? काहीतरी बोल की. तब्येत ठीक नाही का रे तुझी?" असं म्हणत सोपाननं मिलिंदच्या कपाळाला हात लावला आणि तो घाबरला. मिलिंदला त्याचा हात स्पर्शच करू शकला नाही. त्याच्या कपाळातून सोपानचा हात आरपार गेला. सोपान उठला आणि त्याच्यापासून दूर दूर जाऊ लागला. तोच मिलिंदने सोपानकडे पाहिले. मिलिंदचा पांढरा फटक चेहरा, लाल डोळे आणि चेहऱ्यावरच्या जखमा, हे सर्व पाहून सोपानला सगळ्या गोष्टीचा अंदाज आला होता. दुसऱ्या दिवशी सोपानचा मृतदेह तिथे रस्त्यावर पडलेला दिसला. पण त्याचा जीव कसा गेला हे अजूनही गावासाठी एक कोडेच होते. शेवटी एकामागोमाग एक असे लोक तिथेच मृत अवस्थेत आढळू लागले. पण त्यांच्या मृत्यूचे कारण कुणालाही कळत नव्हते. गावात बातमी पसरली की इथे भूत आहे, पण कुणाचं हे कुणालाच माहीत नव्हतं. शेवटी गावातले काही तरुण टवाळ पोरं याचा शोध घेण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडामागे लपले आणि त्यांना रस्त्यावर बसलेला मिलिंद दिसला. क्षणात सर्वांची बोबडी वळली आणि सर्वजण गावाकडे धावत निघाले. त्यांनी घडलेला सर्व प्रकार गावातल्या लोकांना सांगितला, पण कुणीच त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. पण लवकरच गावातल्या लोकांचा यावर विश्वास बसू लागला. मिलिंद एक त्रासदायक पिशाच्च बनला होता. लवकरच त्याची प्रचिती गावातल्या लोकांना यायला सुरुवात झाली. गावाबाहेर गेलेल्या कुणाही व्यक्तीला जर घरी यायला उशीर झाला तर रस्त्यावर त्यांना मिलिंद भेटायचा. दुरूनच तो लोकांना दिसायचा. त्याचा तो पांढरा फटक पडलेला चेहरा, लाल डोळे आणि चेहऱ्यावरच्या मारहाणीच्या जखमा आजही दिसतात असे गावचे लोक म्हणतात. आणि जो कुणी त्याच्या तडाख्यात सापडतो त्याचा जीव घेतल्याशिवाय मिलिंद आता राहत नाही. अशा तऱ्हेने शांत, मेहनती आणि गरीब स्वभावाच्या मिलिंदचे एका जीव घेणाऱ्या पिशाच्यामध्ये रूपांतर झाले. मिलिंद आजही रोज रात्री त्या रस्त्यावर त्याच्या खुनाचा सूड घेण्यासाठी वाट पाहतोय असे गावचे लोक सांगतात. मोहन शेठ तर कधीचाच हे जग सोडून गेलाय, पण त्याने गावाला दिलेलं हे मिलिंदचं पिशाच्च मात्र अजूनही मुक्तीच्या सुटकेच्या प्रतीक्षेत आहे.